असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा एकत्रित आलेले अनुभव हे सर्व त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। एक बाब निश्चितच अगोदरच केलेली होती की यावेळेला लोकसभेचं अधिवेशन आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये लोकसभा सदस्य म्हणून जी काही शपथ घ्यावी लागेल तेवढा कालावधी सोडता उरलेल्या सर्व कालावधीमध्येच महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी, विशेष करून ज्या मतदारसंघामध्ये आज विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या मतदारसंघामध्ये संघटनेचा एक व्यापक दौरा हे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एक सूतोवाच पक्षाच्या परवा अधिवेशनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणूनच 19, 20, 21 अशी 3 दिवस नगरपासून मी माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात त्या ठिकाणी करतो आहे। काही पक्षप्रवेश सुद्धा त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आणि त्याचबरोबर ती नगर जिल्ह्यांतील आढावा त्या ठिकाणी घेत असतानाच नगर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहेत आणि आमचे डॉक्टर किरण लामटे सुद्धा विधानसभेमध्ये आमच्या पक्षाचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात। लोकसभा मतदारसंघाचे सुद्धा 2 नगर जिल्ह्यामध्ये भाग आहेत, एक दक्षिण नगर आणि एक नगर शिर्डी लोकसभा मतदारसंघ। त्या संबंध लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकंदरीत आढावा त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची संवाद करणं, संघटनेची पुनर्बांधणी करत असतानाच एक व्यापक जनाधार पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संबंध महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणं असाच या दौऱ्याच्या पाठीमागचा निश्चितपणाने हेतू आहे। मी गेले 40 वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक लोकसभेच्या निवडणुका जवळून पाहिल्या केल्या, कार्यकर्त्या नात्याने गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुका मी लढलोय, 5 वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं गेलो। त्यामुळे प्रत्येक निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन त्या ठिकाणी येत असते। 2014ची लोकसभेची निवडणूक असेल, त्याच्या आधी 2009ची असेल, 4ची असेल किंवा आता 19, 24ची असेल, प्रत्येक निवडणुकीची समीकरणं वेगळी राहतात आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी राहतात। खरं आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले जे काय कौल आपण पाहतो आहोत हे महायुतीला जे आम्हाला अपेक्षित यश अभिप्रेत होतं ते ठिकाणी मिळवू शकलं नाही, हे निर्वादपणाने सत्य त्या ठिकाणी आहे। आम्ही जनतेने दिलेला कौल हा पूर्णपणाने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारत असताना सुद्धा नेमकं काय काय घडलेलं आहे याचा उल्लेख वेगवेगळे राजकीय नेते सुद्धा त्यांच्या या सगळ्या संबंधांमध्ये करत असतात। आणि फार मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, हा सगळा आमच्यापासून एकंदरीत निवडणुकीच्या माध्यमातून दूर गेलेला पाहायला मिळू शकला। खरं तर या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काही वेळेला शिवसेना असेल, काही वेळेला भारतीय जनता पक्ष असेल, काही लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वजण केवळ मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागात राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये त्या पक्षाशी जोडले गेलेले होते। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।